तर स्वागत करते तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आज आली आहे पिंपळगाव येथील बसवंत गार्डन येथे आणि सगळे फॅमिलीसोबत आले, माझी मावशी ते पण सोबत आहे। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हॅलो, इथं आम्ही पार्कमध्ये एंटर केलं होतं आणि एंटर केल्यानंतरच तिथे तिकीट काउंटरवरती तिकीट्स वगैरे काढले आणि मग फिरायला सुरुवात केली। तर खूप छान बनवलंय इथे बघा, भांगरपासून त्यांनी मस्त हनीबी तयार केलेली होती, मेटलच्या वस्तू सगळ्या यूज करून। आणि पुढे इथे एक गाव, आदर्श गाव किंवा शेती वगैरे कशी केली पाहिजे त्याचं पण खूप छान छान छोटंसं त्यांनी प्रेझेंट केलेलं होतं आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होतं। मग इथे आम्ही थोड्या वेळ फिरलो, इथे कॅन्टीन वगैरे पण आहे। मग त्यानंतर आम्ही जो मेन पार्क होता ॲडव्हेंचर पार्क तिकडे गेलो आणि इथे सगळे ॲडव्हेंचर वगैरे खूप काही आहे ह्या पार्कमध्ये। आता इथे बघा, ही सर्जा राजा म्हणून एक सेक्शन आहे, तिथे सगळ्या प्रकारचे बैल वेगवेगळ्या जातींचे, त्यांचे असे मोठे मोठे स्टॅच्यू वगैरे आहे। खूप म्हणजे खूप, आणि लहान मुलांना असं काय बघितलं ना तर खूप छान वाटतं नाही का। मग खूप वेगवेगळ्या प्रकारचे गाय बैल वगैरे खूप, आणि हे एरिया पण खूप मोठा होता, इथे खूप मोठा सर्कल होता आणि त्याच्या बाजूला असं बैलगाड्या छोट्या छोट्या वगैरे, मोठे गाय आणि वस्तू पण होतं सेंटरला। मग ते वगैरे बघितल्यानंतर आम्ही इकडे बघा आलो होतो। मग इथून आम्ही चाललो होतो, तर इथं पण खूप अशी ॲग्रिकल्चर रिलेटेड माहिती वगैरे दिलेली होती त्यांनी, कशापासून डेअरी प्रोडक्ट्स कसे बनवतात, शेतीचे प्रोडक्ट्स हे ते भरपूर होतं, शेतीची पिकांचं गूळ वगैरे कसा बनवतो, भरपूर काही होतं इथं ॲग्रिकल्चर रिलेटेड। पण हे पार्क खूप छान आहे, व्हिजिट करायला चांगलं आहे, माहिती पण खूप म्हणजे प्रत्येकाची डिटेलमध्ये खूप माहिती वगैरे दिलेली होती तिथे। तर छान आहे, आम्ही पण सगळं बघितलं वगैरे। नंतर मग तिथून जात होतो, तर पुढे पण त्यांनी असं नाही का सेवरगाव म्हणून इथं बनवलेलं होतं, तर तिथं पण खूप छान असं नदी वगैरे दाखवली, गाव दाखवले, आदर्श गाव कसं असलं पाहिजे वगैरे, खूप काही होतं खूप, आणि डिटेलमध्ये गाव वगैरे छोट्या वस्तू ठेवलेल्या। आता इथे बघा, हे 12 बलवतीदार जी पद्धती आपली, तर चांभार, लोहार, सुतार हे सगळे बनवलेले होते। तर मी तिथं ते लोहारांचं होतं ना, त्याचं मी पण ते हलवून बघत होते, तर छान ते ॲक्च्युअलमध्ये पण हलत होतं, छान हवा टाकायचं त्याच्यातून। तर मग ते केलं आम्ही, मग फोटोज वगैरे क्लिक केले आणि बघा ना, जे छोट्या ज्या पण वस्तू आहे ना त्या एकदम असं नाही का डिटेलमध्ये ठेवलेल्या होत्या, घरं वगैरे खूप असे मस्त बनवलेलं होतं आणि खूप फोटोज तर खूप छान येतात इथे। त्यानंतर मग आम्ही गेलो ते फॅक्टरी व्हिजिटला, इथे चॉकलेटची फॅक्टरी पण छोटीशी त्यांचं, तर मग ते फॅक्टरीमध्ये थोडंसं शूट घेतलं मी आणि त्यांनी चॉकलेट्स पण दिले होते आम्हाला टेस्ट करायला, तर छान होते टेस्ट चॉकलेटची पण। मग इथे फिश वगैरे होते, तर भरपूर ठेवलेले त्यांनी इथं वेगवेगळे, आम्ही प्रत्येक याच्यात बघितले ते पण। आमची बोटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही झिप लाईनिंगला गेलो आणि झिप लाईनिंगचा एक्सपिरियन्स पण खूप छान होता, अजिबात मला भीती पण नाही वाटली। आणि मग त्यानंतर आम्ही सगळे गेलो होतो गेम झोनमध्ये। गेम झोनमध्ये पण खूप म्हणजे सगळे लोक खूप एन्जॉय करत होते, खूप मोठं आहे गेम झोन पण। पण माझ्याकडे लहान बाळ होतं म्हणून मी काही गेले नाही, कारण ते बॉल वगैरे याला पण लागले असते तर मग प्रॉब्लेम झाला असता। मग आम्ही नंतर तिकडे गेम्स होते तिकडे गेलो, मग पारासोबत मस्त छान मस्त झोक्यावर बसले मी, आणि इथे आम्ही नेमबाजी करत होतो, बघत होतो कोणाचं लागत होतं तर कोणाचं नाही। फिरताना तुम्हाला काही अडचण वगैरे आली किंवा जर काही विचारायचं असेल तर गाईड्स म्हणून इथं भरपूर आहे आणि ते सगळ्या ठिकाणी आपल्याला डिटेल माहिती वगैरे सगळं सांगता आणि विचारता पण, तुमचं ही ॲक्टिव्हिटी झाली की नाही, तुम्ही अगोदर हे करून घ्या किंवा ते करून घ्या, सजेस्ट पण करता। तसंच मग आम्हाला बोलले की तुम्ही आता तुमचा ग्रुप ट्रॅक्टर राईड राहिली तर तुम्ही ट्रॅक्टर राईड करून घ्या। संध्याकाळ पण होत आली होती, मग आम्ही सगळे मस्त बसलो आणि ॲक्च्युली ना आम्ही पायी फिरून फिरून थकून पण गेलो होतो। मग म्हटलं चला, आणि मुलांना पण मजा येते, आपण असं नॉर्मली तर ट्रॅक्टरमध्ये काही फिरणं होतच नाही, आणि बनवलेलं पण छान आहे त्यांनी ट्रॅक्टर। मग सगळे आम्ही बसलो आणि मग सुरू झाली आमची ट्रॅक्टर राईड। तर आणि ह्या ट्रॅक्टर राईडमध्ये तुम्हाला पूर्ण परिसर कव्हर होतो, सगळं जे साईडचं पण व्ह्यूज वगैरे सगळं खूप छान दिसतं आणि खूप छान छान छोटे छोटे मेंढ्या शेळ्या वगैरे दिसता। तर खूप मजा आली, आम्ही याच्यात पण खूप एन्जॉय केलं।
मला जायला थोडं लेटच झालं होतं, म्हणून मग आम्ही पटकन जेवण करून घेतलं आणि नंतर या घरासमोर येऊन छान छान माझ्या मावशींनी त्यांनी फोटोज वगैरे क्लिक केले. आता मी पुढे आम्ही जी मूवी बघितली होती ना हनीबीची, ती पुढे अटॅच केली. म्हणूनच तर तिला अंडी देणारे मशीन म्हटले जाते. तर हा मूवीही आम्ही खूप एन्जॉय केला आणि आमचा बसवंत गार्डनचा एक्सपिरियन्स खूप छान होता. तुमच्या घरात ही जर लहान मुले असतील तर वन डे पिकनिक स्पॉट हा खूप छान आहे. जर तुम्ही अजून बसवंत गार्डनला गेले नसेल तर नक्की जा आणि नाशिक जवळ जर तुम्ही राहत असाल तर हमखास बसवंत गार्डनला भेट द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.